भारत हा कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा व सर्वसामान्य जनतेचा देश. भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल. भारत चीन व जपानलाही मागे टाकणार, भारताचे दरडोई उत्पन्न वाढते राहणार, अशा बातम्या प्रसार माध्यमात झळकत आहेत. आपल्या देशाच्या या कौतुकास्पद प्रगतीबद्दल कसलीही शंका घेण्याचे कारणच नाही. परंतु त्याच वेळी आपल्या देशातल्याच काही भागात अजूनही दारिद्र्य व कमालीच्या गरिबीशी झुंजणारा समाजाचा एक घटक केविलवाण्या परिस्थितीत झगडत आहे. या वस्तुस्थितीकडे, वास्तवाकडे डोळेझाक करता येणार नाही. जागतिक महासत्तेकडे घोडदौड करत असताना त्याच देशात ग्रामीण भागातील डोंगर कपारीतील दरिद्री जनता दिवसभर कष्ट केले तरच संध्याकाळी चूल पेटेल अन्न 2 घास खायला मिळतील, या वास्तवाला पोटाशी कवटाळून दररोजचे जीवन जगत आहे. हे आपणास नाकारता येईल का? अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्याच्या पुरेशा सोयी न मिळताच दररोजच्या जगण्याशी त्यांची जी लढाई चालू आहे त्याचीच, होय त्याचीच ही एका कातकरी स्त्रीच्या जीवनात घडलेली सत्यकथा. झिपरी. जिपरे कुठे निघालीस मारायला? मला आता थोडेसे पैसे दे लवकर. कुठे निघालीस म्हणजे? अरे मी जर गेला तर कुठे येतील पैसे आणि काय खाणार आहेस? ते मला काय माहित नाही. तू मला आता थोडेसे पैसे दे लवकर. कशाला रे मागतोस पैसे? मूत प्यायला ना? थोबड बंद कर तुझे. काय करायचं ती कर. माझ्या आता पैसे नाहीत. तुला भुकलं पैसे दे. पैसे पण ठेवती पैसे. झिपरे, अगे झिपरे, आहेस का घरात? अरे देवा, परत मारलोय मुडद्याने तुला. मुर्दा मरत कसा नाही, दारू पिऊन पिऊन म्हणते मी. मावशी कुठं लई जोरात लात मारली बघ पोटात. कळवळले म्या. हा ना, मुर्दा लईच दारू प्यायला लागलाय.
बर ते जाऊ दे, येणार आहेस का तू आमच्या बरोबर? नाहीतर असं कर, आज लईच अवघडलेली वाटती असतो, नगच येऊस तू आमच्या संग. नाही नाही मावशी, मला नाही घेऊन कसं चालणार ग? निदान ते मेलेलं तर काय नाही, पण ह्या पोटातल्या जीवासाठी तरी मला 4 घास खाल्लं पाहिजे ना ग. येते मी. समोर घे मावशी. चल की तू चल. वनवासी चांद सूर्यापरी डोंगरचा राज कातकरी आम्ही कातकरी बाई कातकरी कातकरी बाई कातकरी वनवासी चांद सूर्यापरी डोंगरचा राज कातकरी आम्ही कातकरी बाई कातकरी माझं राहण डोंगर कपारी जलमासी सदा धुंदणारी माझं राहण डोंगर कपारी जल
मावशी हळूहळू घरला तर जायला हवं. ऊन पावसात गिरीला घे चल पोरी माझं मन गटवारी ऊन पावसात खपणारी माझं मन गटवारी कातकरी बाई कातकरी वनवासी कातकरी आम्ही कातकरी बाई कातकरी
मी बघते बाई ह्याला काय असेल ते. मावशे माझं पोर कसं रडतंय बघ ना गं. रडल ग रडल. बघ ना गं, काय सांगू त्याला. काय बघ तिकडे काय तर बघते मी. अगं चिता हाय चिता. चल ये ये जरा डॉक्टरी मिळेल पोराला. ये बाई. तिथे आहे तिथं धग आहे. धग झालं ना थोडं धग देऊया. चल चल बाई. चल बाई बस तुम्ही घे जरा धग. मावशे माझं पोर कसं रडू लागलं. रडन ग जरा शेक देते. काय झालं बघ लागेल त्याला. माझं पोर मला दे. तू शेक वाईस ग. कधी तुझं शेक जरा तू शेक तुझं शेक जरा आवाज पण नाही ऐकलं. रडल रडल होईल ग होईल सगळं नीट होईल. जरा स्वतःकडे बघ. रडल नाही माझं पोर मला दे. काय झालं त्याला काय रडत नाही. पुरी नाही अगं पुरी असं अगं नको करते करूस ग मी ग. करते. काय तर करते बघ. तू जरा शेक घे बरं. शेक घे पुरी तू जरा थंड पडलीस तर. रडायला लागली रडायला लागली रडायला लागली. काय पाहिजे ग. काहीतरी उघडच आहे ते बघते बघ तिकडं.
काळबाईची कृपा झाली माझं पोर आहे देवीची कृपा झाली ग. लय उपकार झाले माझं लेकरू माझ्या कधी मावशी माझं पोर अगं नको आता आता आताशी झोप लागली रडायला लागली काहीतरी झाकाय पाहिजे त्याला पण कसं कापड पाहिजे कुठं अगं ते बघ हाय बघ शिर्डीवरचं कापड आहे माझं पोरलंय ना शिवान अगं काढवायला चांगलं आहे बघ कापड बी गावलं लय गाड्यातली तेच सांगतो. काय तर शोधाय पाहिजे ना काय बघू ग आता मावशी तुझं काय आहे बघ लय वाटतं बघ. काय अगं मावशी लुगडंच आहे हा ये लुगडं मिळालं बघ. अगं बाया बाया जलमासी घालून तान घाली ते नदी वन्हाण जलमासी घालून तान घाली ते नदी वन्हाण झाकून फाटल्या पदरानं शेकील जळल्या सरणानं भार काटक्याचा वाहणारी माझं मनगट भारी भार काटक्याचा वाहणारी